हरिओम. आवाज येतोय का? पाऊस आहे तुमच्याकडे? नाही, इथे पाऊस पडतोय आमच्याकडे. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरा शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन. मध्ये थांबायची. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. सलग एका लागोपाठ एक उच्चार करायचा आहे. आपल्या भ्रूमध्यामध्ये ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न आणि 3 उच्चार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. आणि क्षण शांत. ओमच्या स्पंदनांची अनुभूती. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. विश्रांती. अक्षताताई तुम्हाला बरं वाटतंय का? गेल्या फ्रायडेला तुम्हाला त्रास होता ना? एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट.
करते आणि मग बोला. हा, आता बोला. मी अनम्यूट केलं तुम्हाला. मी डॉक्टरकडे पण गेलेले मॅडम. आता थोडासा फरक आहे मला. गुडघ्यात सूज आली होती ना माझ्या, त्यामुळे तो गुडघा दुखत होता प्रचंड. अच्छा, म्हणजे आधीपासून दुखत होतं का तुम्हाला? आधीपासूनच दुखत होतं. हो. ओके. मला वाटलं की आपण काहीतरी नाही करताना. नाही नाही नाही. आधीपासूनच दुखत होतं. अच्छा. त्यामुळे मला जितकं शक्य होतं तितकंच करते, म्हणून मी व्हिडिओ ऑन नाही ठेवत. ओके, ओके. म्हणजे नाही काही माझं नाही. हो, हा चालेल, चालेल. सगळ्यांसारखं नाही जमत मला, मग मी व्हिडिओ जास्त ऑन ठेवत नाही. त्याचं कारण ते आहे, बाकी काही ठीक आहे, काही नाही. हरकत नाही. तुमच्या जेवढं जमतं तेवढं करते. हो, हो. नक्कीच, नक्कीच. ओके. आणि प्राणायाम थोडासा फोकसली करा. म्हणजे हो आजपासून आपण मॅडम. प्राणायामाला सुरुवात हो करू. करते, मी करते ते. फक्त हां. पायाचा थोडा इश्यू आहे. ओके. तो तर बरा झाला की मग काही प्रॉब्लेम. हा. नक्कीच. थँक्यू. हो. हां, तुम्ही आता म्यूट होऊ शकता. दोन्ही समोर, दोन्ही पाय समोर, दोन्ही हात समोर घेऊया. आता आपल्याला दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण द्यायचा आहे. सुरुवात करूया. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण. जास्तीत जास्त स्ट्रेच करायचे आहेत बोटं आणि रिलॅक्स करायचे. स्ट्रेच करायची आहे, रिलॅक्स करायची. स्ट्रेच, रिलॅक्स. एकत्रित दोन्ही हातापायांची बोटं स्ट्रेच करायची, रिलॅक्स करायची. बरोबर. आणि आता आपल्याला फोल्ड आणि अनफोल्ड. एकदा अंगठा आतमध्ये फोल्ड घ्यायचा आहे हातापायांचा आणि मग त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचे आहेत. मग 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा. अशा प्रकारे आपल्याला फोल्ड आणि अनफोल्ड करायचं. बरोबर. एकदा अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं. 4 बोटं फोल्ड करायची आणि मग अंगठा. बरोबर. छान. 3 वेळा करून झालं की थांबायचं. आणि आता पावले जी आहेत आणि आपले हाताचे पंजे स्वतःकडे खेचून घ्यायचे, जमिनीकडे घालायचे. अप, डाऊन. हा, बरोबर. अप, पावलं आणि हाताचे तळवे. डाऊन. बरोबर. अप, डाऊन. मनगटामधून हात पूर्णपणे हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल करा. फक्त मनगटामध्ये. अप अँड डाऊन. थांबायचंय. आणि आता हाताच्या घट्ट मुठी वळून घ्यायच्या. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं. आणि मग दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, पावलांमध्ये अंतर. आणि आता क्लॉकवाईज रोटेशन करूया. उजवीकडून डावीकडे 1, 2, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4, 5. कृती थांबवायची. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. आपल्या हाताला रग लागली असेल, खांद्यांना रग लागली असेल म्हणून विश्रांती. आणि आता पावलं जुळून घ्यायचे, बटरफ्लाय. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली असेल. यथाशक्ती प्रयत्न. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. मान सरळ, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. आणि इथे स्थिर सुखमासनम. मुनी पतंजलींचं पहिलं सूत्र आसनांसंबंधीचं स्थिर सुखमासनम. ज्या स्थितीमध्ये आपल्याला स्थैर्य लाभतं, म्हणजे जिथे कुठेही आपल्याला कंपन, व्हायब्रेशन जाणवत नाही, जिथे आपण बराच वेळ शांतपणे बसू शकतो, असं या सूत्राचा अर्थ आहे. डोळे अलगद मिटलेले, चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य, जाणीव श्वासाची. आणि त्यानंतर करूया थोडीशी डायनामिक हालचाल. गुडघे जास्तीत जास्त वर खाली, वर खाली. बटरफ्लाय. जास्तीत जास्त वर आणि खाली. कृती थांबवायची आणि तिथल्या तिथे साधी बैठक घालून द्यायची. तिथल्या तिथे साधी बैठक. आता दोन्ही हात समोर. उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची आणि डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडायचं. आपण करतोय आता एल्बो रोटेशन. आपला टेनिस एल्बो जो कोपराचा जो भाग आहे, तो आता आपण रोटेशन करणार. डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपर पकडायचा आहे. हा, बरोबर. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1, 2, बरोबर. 3,
4 पूर्णपणे हात म्हणजे गोलाकार फिरवायचा. 5 आणि आता अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 1 आपल्या कोपराच्या इथे जी हालचाल होतीये त्याकडे लक्ष द्यायचंय. 3 4 5 बरोबर. उजवा हात समोर, हाताची मूठ सोडून द्यायची. त्याच्यानंतर डावा हाताची मूठ मिळवायची आणि उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर खाली आधार द्यायचा आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 रोटेशन 2 3 4 5 विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 बरोबर. छान. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद, जाणी श्वासाकडे आणि नेक रोटेशन करून घेऊया. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाईल. आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची आहे आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज 2 वेळेला. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. बरोबर. छान. सावकाश मान सरळ करायची आहे. डोळे बंद. एक सहज श्वास भरून घ्या. संपूर्ण श्वास सोडा. एक श्वासाची विश्रांती. पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोट आपल्या खांद्यांवर आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. शोल्डर रोटेशन. श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत खाली. 1 अगदी सावकाश कृती. 2 3 अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही समोरून आपली कोपरं जॉईन करून घ्यायचे आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 बरोबर. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. एकदा लेग आपण रोटेशन करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. आपल्या हाताची पकड जी आहे ही उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची आहे आणि आता रोटेशन करणार आहोत. थोडासा उजवा पाय फोल्ड करूया आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज रोटेशन करायला. 1 2 सावकाश 3 4 5 हे बघा कशी पकडायचं माहितीये. आता हा आपला गुडघा आहे ना, पाय आहे ना, त्या गुडघ्याच्या खाली आपल्या हाताची पकड यायला पाहिजे आणि जे 2 आपले अंगठे आहेत ना, ते गुडघ्यावर यायला पाहिजे. ज्या वेळेला आपण पाय रोटेशन करतो त्याच वेळेला आपले जे नी जॉइंट्स आहेत ते सुद्धा एकाच वेळेला रोटेट होत असतात. त्यामुळे ही जी एक्सरसाइज आहे ही गुडघ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे आपल्या हाताचा सपोर्ट आपल्या गुडघ्याच्या खाली आणि हाताचे 2 अंगठे गुडघ्यावर असतील. बघा याकडे. लक्षात आलंय? आता पकडा. हां, आता बरोबर आहे. ओके, बरोबर. आणि आता सुरुवात करूया. अक्षताताई तुम्ही फक्त काळजी घ्या. जर दुखत असेल पाय, गुडघा तर तुम्ही हे रोटेशन करू नका. जेव्हा दुखणं कमी होईल तेव्हा थोडे-थोडेसे आवर्तनं करायला सुरुवात करा. सुरुवात करूया. अँटी क्लॉकवाईज. 1 2 आणि पावलं जमिनीकडे जाऊ देत. 3 4 बरोबर. 5 हां. सावकाश उजवा पाय सरळ आणि आता हीच कृती डाव्या बाजूला. आपल्या हाताची पकड आता डाव्या गुडघ्याच्या खाली असेल. दोन्ही हातांचे अंगठे आपल्या गुडघ्याच्या दिशेने वर असतील आणि आता डावा पाय फोल्ड करा आणि रोटेशन. 1 बरोबर. 2 3 पावलं जमिनीला लागू देत. पाऊल जमिनीला लागू देत. 4 हां 5 अँटी क्लॉकवाईज. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5 बरोबर. सावकाश डावा पाय सरळ करायचा. थोड्या वेळ विश्रांती घ्यायची. आज आपण एक आसन आसन म्हणजे ते लुझनिंग एक्सरसाइज आहे. मेरुदंड वक्रासन म्हणजे आपला जो स्पायनल कॉर्ड आहे त्या स्पायनल कॉर्डला आपण एकाच वेळेला बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट असं देणार आहोत. हे कसं करायचं एक आवर्तन दाखवते आणि हे आपल्याला डायनॅमिक करायचंय. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या बघा मांडीला नेलं.
दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. श्वास घेत वर यायचं आणि पुन्हा श्वास सोडत जो पाय आपला फोल्ड आहे त्या बाजूने आपले दोन्ही हात खाली जमिनीवर टेकवायचे. कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. जो पाय आपला सरळ आहे तो कुठेही आपल्याला असा फोल्ड नाही करायचा. तो सरळ ठेवून आपल्याला यथाशक्ती जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण पुढे झुकतो त्यावेळेला आपल्या पाठीच्या कण्याला बेंड येतो, स्ट्रेच येतो आणि मग पुन्हा श्वास घेत वर यायचं. ही कृती आपल्याला थोडीशी डायनॅमिक करायची. एकदा पुढे झुकायचंय आणि मग बॅकवर्ड बेंडने कपाळ जमिनीच्या दिशेने जाईल. ठीक आहे, सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुढे झुकायचंय. फॉरवर्ड बेंड. श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे खाली. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत मागे. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत मागे. सावकाश श्वास घेत घेत वर घेत. हीच कृती आता विरुद्ध बाजू. उजवा पाय सरळ करायचा. डावा पाय फोल्ड करायचा. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा. दोन्ही हात आपण जानू शिरासन जे बघितलं होतं तशीच ही कृती आहे. दोन्ही हात आता आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. श्वास घेत वर. श्वास सोडत आता डाव्या दिशेला खाली वळू. कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. उजवा पाय जमिनीवर सरळ असेल. पुन्हा श्वास घेत वर. डायनॅमिक कृती. 1 2 3 4 5 6. बरं, थांबायचं. विश्रांती. जाणीव आपल्या पाठीच्या कण्याकडे. एक श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा आणि आता आपण बघणार आहोत पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासन सोपं आहे, एकत्रित करू शकतो. फक्त एवढंच की ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी पुढे झुकण्याचं आसन जे आहे हे करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची जर शस्त्रक्रिया झाली असेल पोटाची तर त्यांनीही हे आसन करणं टाळायचं आहे. नुकतीच 1 वर्ष किंवा 6 महिन्यापूर्वी जर कुठली शस्त्रक्रिया झाली असेल तर पुढे झुकणारी आसनं टाळायची आहेत. आता हे कसं करायचं? सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले. कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात आले तर प्रत्येकाच्या वर्टिगोचा त्रास असेल त्यांनी आणि शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की याच्याने आपला मेरुदंड जो आहे हा लवचिक होतो, अधिक कार्यक्षम होतो. आपल्या संपूर्ण जो शरीराचा डोलारा आहे हा आपल्या पाठीच्या कण्यावर आधारित आहे. जर आपल्या पाठीचा कणा मजबूत असेल म्हणजे आपलं वय जे आहे हे आपल्या जन्माच्या तारखे किंवा जन्माच्या जे वर्ष आहे त्याच्यावरती डिपेंड नसून आपल्या पाठीच्या कण्यावर डिपेंड आहे. तुम्ही तुमचं वय कितीही असू देत, जर तुमचा पाठीचा कणा व्यवस्थित असेल, मजबूत असेल, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे जर तुम्ही कामं करू शकत असाल तर त्याच्यावरती ही आपली वयाची जी क्षमता आहे ही त्याच्यावरती आधारलेली आहे असं आम्हाला योगशास्त्र शिकवताना सांगितलेलं आहे. म्हणून आपली बरीचशी जी आसनं आहेत ही आपल्या पाठीच्या कण्याशी आधारित आहेत आणि त्याचबरोबर आपल्या पोटाशी आधारित आहेत. म्हणजे आपली पचनसंस्था आणि आपला पाठीचा कणा हा जर व्यवस्थित असेल तर बरेचसे आजार आपले आपल्यापासून दूर राहतात. तर आता सुरुवात करूया. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे. उजवा हात उजव्या मांडीवर आणि डावा हात डाव्या मांडीवर. पाठीचा कणा सरळ, नजर समोर, एका बिंदूकडे स्थिर करायचे आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हात जे आहेत हे पायाला घासत घासत पुढे जायचे आणि दोन्ही हाताने आपलं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. उजव्या हाताने उजवं पाऊल, डाव्या हाताने डावं पाऊल. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. कमरेतनं पुढे झुकल्यानंतर कपाळ जर आपल्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा आणि दोन्ही हातांची कोपरं सुद्धा रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. पोटावरती बघा दाब आलेला आहे. पाठीच्या कण्याला ताण आलेला आहे आणि आपला रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतो. म्हणून वरती जो मायग्रेनचा त्रास असेल त्यांनी ही आसनं करणं टाळायचं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान.
उलटचाल करताना सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हायचं. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. पूर्णपणे आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना दाब आलेला होता. पाठीच्या कण्याला ताण होता. त्या सगळ्याचा अनुभव घेऊया. आपले सगळे दोन्ही पायाचे हॅमस्ट्रिंग मसल सुद्धा इथे ताणले जातात. त्यामुळे व्हेरिकोज वेनचा जो त्रास आहे तो सुद्धा या आसनाच्या अभ्यासाने कमी होतो. आणि आता विधिवत वज्रासन. 2 ते 3 मिनिटं जर वज्रासनामध्ये बसणं शक्य असेल तर वज्रासन आत्ताच घालून घ्या किंवा थोडा वेळ थांबून मग तुम्ही वज्रासन केलं तरी चालेल, कारण की आज आपल्याला उष्ट्रासन हे नवीन आसन बघायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला वज्रासनामध्ये जायचं. एक एक पाय फोल्ड करूया आणि वज्रासनामध्ये येऊया. उजवा पाय आणि मग डावा पाय. वज्रासन जेव्हा आपण करतो तेव्हा खाली मॅट असू देत किंवा एक अशी चांगली फर्म घडी असू देत, जेणेकरून खाली आपल्याला जमिनीला असं आपल्याला असं टोचतं ना पायाला किंवा अँकलच्या इथे ते टोचणार नाही. थोडंसं असं वरती उठायचंय, सीटचा भाग वर उचलायचा आणि मग पुन्हा आपला सीटचा भाग आपल्या पायावर ठेवा. म्हणजे बरोबर आपल्या टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग येतो आणि आपले पायाचे अंगठे सुद्धा एकमेकांना मागून एकमेकांच्या जवळ येतात. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली, तळवे आपल्या मांडीवर असतील. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. गुडघे समोरून जुळलेले आहेत का? सीटचा भाग आपल्या दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. पुन्हा एकदा स्थिर सुखमासनं. मुनी पतंजलींचं पहिलं सूत्र आसनांबद्दल. त्या स्थितीमध्ये आपल्याला स्थिरता लाभते व प्राप्त होते. त्या आसनामध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. जेवणानंतर केलं जाणार एकमेव आसन वज्रासन. आज आपण बघणार आहोत उष्ट्रासन. बघा, बरीचशी जी आसनं आहेत ही पुन्हा एकदा प्राण्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. प्राणी आपल्यापेक्षा जास्त निरोगी असतात म्हणून कदाचित पूर्वीच्या जे ऋषीमुनी आहेत त्यांनी आसनं लिहिताना किंवा करताना त्यांनी तो पोश्चर जास्त त्यांना योग्य वाटला असेल. जसं आता आपण उष्ट्रासन करतोय. उष्ट्र म्हणजे काय? कॅमल पोश्चर आहे ही. तर हे कसं करायचं आधी आपण बघून घेऊया. याचे कॉन्ट्राइंडिक्शन असे आहेत की ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर उष्ट्रासन करणं टाळायचं आहे. तर त्यांनी कुठल्या प्रकारे करू शकतात किंवा ह्या सगळ्या जर व्याधी असतील तर कसं करायचं हेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे. त्याचे फायदे असे आहेत की इथे आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतं. त्यामुळे आपली जी लंग्स कॅपॅसिटी आहे, श्वसनाची जी आपली क्षमता आहे ही अधिक कार्यक्षम होते. त्याचबरोबर थायरॉइड सारखा आजार सुद्धा आपल्यापासून दूर राहतात. तो कमी होण्यास उपचारात्मक या आसनाकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर पोटाच्या स्नायूंवरती ताण येतो. त्यामुळे आपले कोर मसल्स अधिक फ्लेक्सिबल होतात आणि त्याचबरोबर आपल्या गुडघ्यांच्या वाट्यांवरती इथे प्रेशर येतो. त्यामुळे गुडघेदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी सुद्धा उष्ट्रासन करणं टाळायचं आहे. उष्ट्रासनामध्ये आपले जे आता जर गुडघेदुखी असेल तर करणं टाळायचं आहे, पण भविष्यामध्ये आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ह्या उष्ट्रासनाचा अभ्यास नक्कीच करावा. तर हे कसं करायचं बघून घेऊया. यासाठी आपल्याला दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि आपल्या दोन्हीही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. बघा, थोडंसं अंतर असेल 2 ते 3 इंच किंवा 4 इंच लांब आपल्याला दोन्ही पायाशी ठेवायचे आणि आता पावलांचं बघा माउंटन करायचं. म्हणजे काय? टाचा ज्या आहेत ह्या सिलिंगच्या दिशेला आणि पायाची जी बोटं आहेत ती जमिनीवर. बघा, या प्रकारे टाचा सिलिंगच्या दिशेला गेल्या, पायाची बोटं जी आहेत ती जमिनीवर आहेत. ही स्थिती आपली पक्की झाली की आपल्या हातांची 5 बोटं जळून घ्यायची आणि जिथे आपलं माकड हाड आहे तिथे आपल्याला हे आपल्या हाताची ठेवण जी आहे किंवा स्थिती जी आहे ही या प्रकारे ठेवायची. जिथे आपलं माकड हाड, कमरेच्या सगळ्यात खालचा भाग. आता ज्यांना कंबरदुखी आहे किंवा कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करा. पुढची कृती करणं टाळा. त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. आता बाकीच्यांनी बघून घ्या पुढची कृती कशी आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की आपला पोटाचा जो भाग आहे तो थोडासा पुढे, म्हणजे कमरेला मागून थोडंसं पुढे ढकलायचं, म्हणजे पोटाचा भाग पुढे येतो आणि आपला चेहरा सिलिंगला समांतर येतो आणि त्यानंतर उजव्या हाताने उजवी टाच पकडायची मान.
डावा हात कमरेवर तसाच ठेवायचा सपोर्टसाठी आणि मान मागे सैलसर सोडायची. आपण करतोय सुलभ गोष्ट. आणि पुन्हा उलटचाल करताना मान सरळ येईल, उजवा हात पुन्हा कमरेवर आणि पुन्हा सेम कृती. कमरेला आपल्या थोडंसं पुढे ढकलायचं, पोटाचा भाग पुढे येईल आणि मग डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडायची. उजवा हात सपोर्टसाठी आपल्या कमरेवर घ्यायचा. चेहरा क्लीन तुम्हाला. उलट चाल करताना पुन्हा मान मध्यभागी, हाताचा सपोर्ट पुन्हा कमरेवर. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. पावलाचं माउंटन टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर. दोन्ही हातांची जी स्थिती आहे ती आपल्या कमरेच्या घ्यायची. हाताची पाचही बोटं जोडलेली, नजर समोर. आणि आता हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकलायचा, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. चेहरा आपला सिलिंगला समांतर येईल. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात गोलाकार फिरून उजव्या पायाची टाच पकडा. डावा हात कमरेवरती नसेल सपोर्टसाठी. चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, श्वास चालू. बरोबर. ठीक आहे, सावकाश मध्यभागी, मान मध्यभागी, उजवा हात पुन्हा कमरेवर. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा आपल्या कमरेच्या भागाला पुढे ढकलायचं. चेहरा सिलिंगला समांतर येईल. डावा हात गोलाकार फिरून मागून डाव्या पायाची टाच पकडायची. उजवा हात सपोर्टसाठी कमरेवरच असेल. तोंड बंद, श्वास चालू. थोडा वेळ थांबायचं आणि उलट चाल करताना मान सरळ, डावा हात कमरेवर, दोन्ही हात खाली. पावलाचं जे माउंटन आहे ते सोडून द्या. दोन्ही पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि आता थोडंसं आपल्या गुडघ्यांवरती चाल. 1 2 3. मॅटवर बसून कृती करा आणि अजून 3 पावलं पुढे. 1 2 3. बरोबर, थोडंसं गुडघ्यांवरती चाल. सावकाश मध्यभागी या, पूर्वस्थितीला. सीटचा भाग पुन्हा आपल्या पायांवर येऊ दे. आणि आता एक एक पाय सरळ करूया. डावा पाय आणि मग उजवा पाय. वज्रासन सोडून देऊया. विश्रांती. इथे सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. तुम्ही सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. आता ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक सोपी, किंवा आपण कधी कधी बघा खूप थकून येतो, बाहेरून उन्हातून काम करून येतो, खूप थकल्यासारखं वाटतं आणि त्यावेळेला समजा आपल्या पाठीच्या कण्याला आपल्याला आराम द्यायचा असेल तर त्यावेळेला कशी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय फोल्ड करा, पावलं पूर्णपणे जमिनीकडे टेकवा आणि दोन्ही हात जे आहेत हे पुन्हा आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हात फोल्ड करा, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला वरती आणि रिलॅक्स. थोडेसे हात डोक्याच्या दिशेने असे वरती सरकवा, म्हणजे छातीचं पुन्हा आडव्या कक्षेत प्रसरण होईल आणि मान उजवीकडे किंवा मध्यभागी. रिलॅक्स. संपूर्णपणे कमरेचा भाग जो आहे, जेव्हा आपण पाय सरळ करतो तेव्हा नकळत कमरेचा भाग वर उचलला जातो, पण जेव्हा आपण पाय फोल्ड करतो तेव्हा आपोआप आपली कंबर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडली जाते आणि तिचा स्पर्श सुद्धा होतो जमिनीला. डोळे बंद, रिलॅक्स. या प्रकारे सुद्धा तुम्ही तुमचा जो आलेला थकवा आहे हा कमी करू. दोन्ही पाय सरळ करूया. दोन्ही हात खाली, विश्रांती. आणि आता करणार आहोत आपण अर्ध पवन मुक्तासन आणि पूर्ण पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे हा आपल्याला 30 अंशापर्यंत गुडघ्यात सरळ ठेवून वर उचलायचा आहे आणि तो फोल्ड करायचा आहे. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा.
किंवा हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करा. ठीक आहे. डोकं जमिनीवरच आहे, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. उजवी बाजू पूर्णपणे आलेला तिथे प्रेशर याकडे लक्ष. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचला. आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलट चाल करताना डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यात हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर येऊ द्या. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताची पकड, दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून ही पकड करा. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून. डाव्या ओटी पोटावरती आलेला प्रेशर, दाब याकडे लक्ष. खांदे, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आता सावकाश डोकं वर उचला. आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. डावा ओटीपोट, डाव्या बाजूच्या छातीचा भाग, तिथे आलेला प्रेशर याकडे लक्ष. 1 2 3 4 5. उलट चाल. नियंत्रित डोकं जमिनीवर, हातांचा विळखा सोडून द्या. डावा पाय गुडघ्यातनं हवेत सरळ करा, नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आपण जे आता केलं ते अर्ध पवन मुक्तासन केलंय आणि आता आपल्याला पूर्ण पवन मुक्तासन करायचं आहे. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचला. मग 45 60 90 आणि आता फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा. बरोबर. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. मानेचा भाग पूर्णपणे जमिनीवर आहे. डोक्याचा भाग, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. आणि आता पूर्णपणे पोटावरती छातीच्या भागावर आलेला दाब त्याकडे लक्ष. त्या स्थितीचा अनुभव घ्या. पवन मुक्तासन याच्या नावातच याचे लाभ आहेत. गॅसेसचा त्रास याच्याने कमी होतो. पित्तचा जो त्रास आहे तोही कमी होतो. आणि आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलायचं. आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. ठीक आहे, छान. 1 2 3 4 5. उलट चाल. नियंत्रित डोकं जमिनीवर, हातांचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर घ्या. सरळ गुडघ्यातनं 90 अंशापर्यंत वर आणि नियंत्रित जमिनीवर. सावकाश हळूहळू जमिनीवर. विश्रांती. पोटावरती आलेला दाब, छातीच्या भागावर आलेला दाब आणि आता तो पूर्णपणे दाब कमी होतोय त्याकडे लक्ष. श्वासाची गती वाढली असेल किंवा हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती किंवा मकरासनामध्ये विश्रांती. म्हणजे एका हातावर दुसरा हात ठेवायचा, हाताची घडी करायची, त्याच्यावर आपलं कपाळ किंवा कुठल्याही विरुद्ध गाल ठेवायचा आणि विश्रांती. संपूर्ण शरीर जे आहे ते जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. एकदम रिलॅक्स.
एकदम शांत. श्वास प्रश्वासाकडे लक्ष. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि आपण आता करणार आहोत अर्ध धनुरासन, जे आपण फ्रायडेला पाहिलं त्याची पुन्हा एकदा उजळणी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया आणि त्या पायाचा अँकल पकडायचा आहे, घोटा पकडायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे सरळ. आता एकाच वेळेला आपला डावा हात आपली अपर बॉडी म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग आणि उजव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचलायची. डावा हात कमरेपासूनचा वरचा भाग आणि उजव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचलायची. डावा पाय जमिनीवर रिलॅक्स असते. नजर आपली डाव्या हाताच्या बोटाकडे. 1 2 3 4 5. उलटचा. डावा हात उजव्या पायाची मांडी जमिनीवर, कपाळ जमिनीवर, उजवा पाय सरळ, डावा हात खाली. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर. डावा पाय फोल्ड करूया, त्याचा अँकल पकडायचा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. एकाच वेळेला आपली अपर बॉडी, उजवा हात आणि डाव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचलायची. नजर आपली उजव्या हाताच्या बोटावर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटचा. उजवा हात कपाळ, डाव्या पायाची मांडी जमिनीवर, डावा पाय रिलॅक्स, उजवा हात खाली. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आपण अगदी 2 ते 3 सेकंद प्रत्येक आसनामध्ये थांबतोय, पण हळूहळू आपली क्षमता वाढवायला सुरुवात करायची आहे. आता पुन्हा या स्थितीतूनच आपण आता दंड स्थितीमध्ये जाणार आहोत. म्हणजे उठून उभं राहायचं आपल्याला. पण बघा कसं, दोन्ही पाय जोडलेले ठेवा, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात जे आहेत हाताच्या डाव्या आपल्या छातीच्या दिशेत येऊ दे. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्या आणि पुन्हा पावलांचं माउंटन. पायाची बोटं चवड्याचा भाग जमिनीवर, टाचा सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग, पोट असं करत करत जमिनीपासून वर उचलायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, एकदम सरळ. हा बरोबर. आता हे झालं सरळ हस्त भुजंगासन. याला म्हणतात सरळ हस्त भुजंगासन. ही सूर्यनमस्कारामधली एक स्टेप आहे. आता आपला पूर्णपणे गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग जमिनीवर आहे, तो आता जमिनीपासून वर उचलायचा. जमिनीपासून वर उचला. गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग जमिनीपासून वर उचला. बरोबर. आणि आता टाचा ज्या आहेत दोन्ही पावलं आधी एकमेकांच्या जवळ घ्या आणि टाचा बघा जमिनीकडे जातायत का, आणि नजर आपली दोन्हीही पायांच्या अंगठ्यांकडे. याला म्हणतात पर्वतासन. खांदे रिलॅक्स सोडा. किंवा अधोमुख श्वानासन. जेव्हा कुत्रा किंवा डॉग जो आळस देतो तेव्हा त्याची पुढची जे 2 पाय आहेत हे ताणले गेलेले असतात, मागचे 2 पाय ताणले जातात, म्हणून याला अधोमुख श्वानासन असंही म्हणतात किंवा पर्वतासन असंही याला नाव आहे. ही एक सूर्यनमस्कारामधली स्टेप आहे. आणि आता हळूहळू उजवा पाय पुढे घ्या, उजवा हात मागे येऊ दे. डावा पाय पुढे घ्या, डावा हात मागे येऊ दे. असं करत करत सावकाश दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. अगदी सावकाश सावकाश. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. थोडा वेळ विश्रांती. आणि आज आपण शिकणार आहोत परिवर्तित चक्रासन. साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो.
ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन वेगळे असे काही नाहीयेत. फक्त ते साइडवर बेंडिंग्स आहे. म्हणजे आपला जो इकडचा भाग म्हणजे आपल्या कमरेचा जो साइडचा भाग कधी वाढलेला असतो ना, तर तो कमी होण्यास मदत होते या परिवर्तित चक्रासनामुळे. तर आपण एकत्रित करू शकतो. सोपं आहे. त्यासाठी डेमो द्यायची काही गरज नाही. आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आणि उजव्या हाताचा जो तळवा आहे तो सिलिंगच्या दिशेला घेऊन जायचा. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला, डाव्या हाताचा तळवा जमिनीला समान करायचा. आणि त्यानंतर उजवा जो हात आहे तो हळूहळू डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायला सुरुवात. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होते. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. जर आपल्याला वाटतोय की आपला बॅलन्स जातोय तर थोडंसं पायांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाही. नजर समोर उजवा हात अजून सिलिंगच्या दिशेने सरळ ताणण्याचा प्रयत्न करा आणि एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा आणि मग डावा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल. बरोबर, अगदी सावकाश श्रुती. हा, छान. आणि त्याच्यानंतर डावा हात जमिनीच्या दिशेने सैल क्षण सोडून द्या. आणि आता बघा, पूर्णपणे आपली उजवी बाजू म्हणजेच आपल्या हाताच्या बोटापासून ते आपल्या पायाच्या चवड्यापर्यंत संपूर्ण उजवी बाजू ताणली गेली आहे. डावी बाजू एकदम रिलॅक्स होईल. डावा हात जमिनीच्या दिशेने रिलॅक्स होईल. नॉर्मल श्वास प्रश्वास खाली. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल. पुन्हा एकदा कमरेतनं सरळ व्हायचंय. डावा हात पुन्हा खांद्यातून सरळ. उजवा हात सुद्धा खांद्यातून सरळ. थोडा वेळ दोन्ही हात खाली येऊ दे आणि विश्रांती. आपली उजवी बाजू जी ताणली गेली होती, स्ट्रेट झालेला आहे, तिथे झालेला बदल याकडे लक्ष देऊया. डावी बाजू तुम्हाला हलकी वालकी वाटत असेल, उजवी बाजू थोडीशी जड झाल्यासारखी वाटत असेल. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. हातांचे तळवे जे आहेत हे जमिनीला समांतर आहे. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायला सुरुवात करायची. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. थोडासा हात अजून सिलिंगच्या दिशेला सरळ काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बघा तुम्हाला तिथे ब्लड सर्क्युलेशन जे आपलं होतंय तिकडे झालेला बदल याचा अनुभव घेता येतोय का बघा. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. उजवा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि मग तो जमिनीच्या दिशेने सैल सण सोडा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. आपल्याला फक्त तिथल्या तिथेच साईडवर बेंड घ्यायचंय, कुठेही पुढे मागे न झुकता. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. उजवा हात जमिनीच्या दिशेने रिलॅक्स सोडायचा. आणि आता डावी बाजू हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत स्ट्रेच झालेली आहे. त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास खाली. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल. पुन्हा एकदा कमरेतनं हळूहळू सरळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आता आपली जाणीव पूर्णपणे डाव्या बाजूकडे घेऊन जाऊ. तिथे आलेला ताण, झालेला बदल याकडे लक्ष. आणि आता आपण करणार आहोत नटराजासन. आपण जे शयन स्थितीमध्ये अर्धधनुरासन केलं ना, सेम कृती आहे, फक्त आता ती आपण दंड स्थितीमध्ये करतोय. तर आधी मी तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही कुठल्या तरी गोष्टीचा सपोर्ट आधारासाठी हात म्हणजे काय म्हणतात त्याला सपोर्ट घेऊ शकता, जेणेकरून तुमचा बॅलन्स व्यवस्थित राहील. तर आधी मी तुम्हाला एक करून दाखवते एका बाजूने. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी करताना काळजी घ्या किंवा हे नाही केलं तरी चालेल. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडायचा उजव्या पायाचा. डावा पाय आपला सरळ आहे. मग डावा हात सरळ घ्यायचा समोर. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. उजवा जो पाय आपण फोल्ड केलाय तो थोडासा मागून ताणण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताने तुम्ही एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. ओके. भिंतीला हात टेकवला तरी चालेल. डावा हात हा भिंतीला टेकवा. म्हणजे तुम्ही असं भिंतीकडे तोंड करून उभे राहा. डावा हात भिंतीला टेकवा आणि मग आपला जो पाय आहे तो थोडासा आपला आपण ऍडजस्ट करायचा
आणि उजवा पाय जरा जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. हा हा उजवा पाय थोडासा अजून स्ट्रेच करा, म्हणजे आपली मांडी जी आहे ती जमिनीला समांतर येईल एवढं आपल्याला पाय स्ट्रेच करायचं. बघा मी तुम्हाला पुढून दाखवते. आपली मांडी जमिनीला समांतर येईल एवढं आपल्याला तो पाय स्ट्रेच करायचा. समोरून तुम्ही कुठल्याही गोष्टीचा आधार घ्या. थोडंसं कमरेतनं पुढे झुकायचं. पूर्णपणे भार जो आहे आपल्या डाव्या पायावर जातो. ठीक आहे. उलटचाल करताना सावकाश मध्यभागी या. उजवा पाय खाली येऊ दे. थोड्या वेळ विश्रांती. इथे आपले जे थाय मसल्स आहेत तर ते थोडेसे कधी कधी आपल्या मांडीचा भाग वाढलेला असतो, तर तो थोडासा फ्लेक्झिबल करण्यासाठी हे जे स्ट्रेटनिंग वाले आसनं आहेत ती आपल्याला अतिशय उपयोगी पडतात. हीच कृती आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजव्या हाताने समोरून कुठल्याही एखाद्या गोष्टीचा सपोर्ट घ्या. उजवा हात समोर आणि हळूहळू कमरेतनं थोडंसं पुढे झुका आणि डावा पायाची मांडी थोडीशी स्ट्रेच करा. डावा पायाची मांडी जमिनीला समांतर येईल. ठीक आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. इथे आपल्याला आपला बॅलन्स, कॉन्सन्ट्रेशन वरती थोडासा पाय अजून बघा फोल्ड करता येतो का ते, मागून थोडासा स्ट्रेच. ठीक आहे, ठीक आहे. उलट चाल करताना कमरेतनं सरळ, डावा पाय खाली, उजवा हात खाली. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही पायांच्या स्नायूंना आपण खूप चांगला ताण दिलाय. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा तालीम. आता आपण प्राणायामाला सुरुवात करतोय. गेल्या आठवड्यामध्ये आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन याची प्रॅक्टिस केली. कारण की हठयोग प्रदीपिका या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की प्राणायाम युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग समद्भवः. म्हणजेच काय, तर योग्य प्रकारे जर आपण प्राणायाम केला तर सगळे रोग आपल्यापासून दूर राहतात. पण हाच प्राणायाम जर आपण अयोग्य प्रकारे केला तर आपल्याला सगळ्या प्रकारचे रोग होऊ शकतात. म्हणून आपण प्राणायामासाठी थोडासा वेळ घेतो. काही आपण थोडंसं आपल्या श्वासाच्या गतीकडे किंवा आपण श्वासावरती आधी नियंत्रण करायला शिकतो आणि त्याच्यानंतर आपण प्राणायामाला सुरुवात करतो. तर आजपासून आपण आपल्या ह्या प्राणायामाला सुरुवात करतोय. मला असं वाटतं बऱ्याचशा जणांना प्राणायाम माहिती आहे कसा करायचा. फक्त एक बेसिक इन्फॉर्मेशन देते की आपल्याला रोज प्राणायामाचा श्लोक बोलायचा आहे आणि प्राणायामाच्या आधी दीर्घ श्वसन किंवा कपालभाती करण्याची पद्धत आहे. म्हणजे एकदा आपला श्वसन मार्ग मोकळा झाला की मग आपण प्राणायाम खूप योग्य प्रकारे करू शकतो. म्हणून आपण आधी दीर्घ श्वसन किंवा कपालभाती करतो आणि प्राणायामाला सुरुवात करतो. तर प्राणायामाचा श्लोक मी तुम्हाला इथे शेअर करतेच आहे आणि ग्रुपवरती सुद्धा शेअर करणार आहे. त्याच्या आधी काही बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे श्वास जो आपण घेतो, श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडतो त्या श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. श्वास घेणं पूरक, श्वास सोडणं रेचक. आता ह्या संज्ञा ज्या आहेत ह्या थोड्याशा लक्षात ठेवायच्या आहेत, कारण की याच्या पुढे आपण हेच शब्द वापरणार आहोत. श्वास घेताना पूरक, श्वास सोडताना रेचक. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची सूचना अशी की आपली जी उजवी आणि डावी नाकपुडी आहे याला सूर्यनाडी आणि चंद्रनाडी असं म्हणतात. उजव्या नाकपुडीला सूर्यनाडी म्हणतात आणि डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी म्हणतात. या दोन्ही नाकपुड्यांचं जे कनेक्शन आहे आपल्या मेंदू बरोबर हे विरुद्ध कनेक्शन आहे, क्रॉस कनेक्शन आहे. जसं की जेव्हा आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला डावा मेंदू ऍक्टिव्हेट असतो आणि ज्या वेळेला आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला उजवा मेंदू ऍक्टिव्हेट असतो. उजवी नाडी जी सूर्यनाडी आहे, हे सूर्य म्हणजे काय तर ऊर्जेचा प्रतीक. आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं किंवा खूप सारी उष्णता देतं, म्हणजे आपण खूप ऍक्टिव्हली बरेचसे काम करत असतो. आणि डावी नाकपुडी जी चंद्र नाडी आहे, चंद्र हा शीतलतेचा प्रतीक आहे. जेव्हा ती नाडी आपली ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपण थोडेसे शांत असतो, थोडेसे लॉजिकली विचार करत असतो.
तर हा सगळा जो अनुभव आहे हा आपण आपल्या प्राणायामाच्या माध्यमातून घेणारच आहोत. आणि ज्या वेळेला आपल्या दोन्ही नाकपुड्या ऍक्टिव्हेट असतात तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह असतो. खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये असते जेव्हा आपल्या दोन्ही नाकपुड्या ऍक्टिव्हेट असतात त्यावेळेला. तर ह्या सगळ्याचा अनुभव तुम्हाला हळूहळू जसं आपण प्राणायामामध्ये पुढे जाऊ तसं तुम्हाला येणारच आहे. तर आता आपण बघूया प्राणायामाचा श्लोक आणि त्याआधी प्राणायामाची मुद्रा बघा. प्राणायाम मुद्रा कशी असते? बऱ्याचशा तुम्हाला बहुतेक माहिती असेल कारण की आधी तुम्ही योगा अभ्यास केलेला आहे. ही उजव्या हाताची आपल्याला प्राणायाम मुद्रा झाली का शेअर? उजव्या हाताची जी आहे ही आपल्याला प्राणायाम मुद्रा करायची आहे. म्हणजे आपला पहिले 2 बोटं तर्जनी आणि मध्यमा पहिली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करायची आणि त्याचे टोक जे आहे ते अंगठ्याच्या मुळाशी असेल. करंगळी आणि आपली रिंग फिंगर ही आपली सरळ असेल आणि अंगठा सुद्धा आपला ओपन असेल, सरळ असेल. ही आहे उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. आता ह्या मुद्रेनेच आता मी स्टॉप करते. ही जी आपण मुद्रा केली आहे प्राणायाम मुद्रा, तर ह्याच्यानेच आपल्याला एक नाकपुडी बंद आणि एक नाकपुडी चालू करायची. म्हणजे बघा, जेव्हा आपल्याला डावीने श्वास घ्यायचा असतो, तेव्हा अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करायची. आणि जेव्हा आपल्याला उजवीने श्वास घ्यायचा असतो, तेव्हा करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट जे ओपन आहे, त्याच्याने डावी नाकपुडी बंद करायची. उजवीने श्वास घेताना डावी नाकपुडी जेव्हा आपण बंद करतो, ती करंगळी आणि त्याच्या बाजूच्या बोटाने डावी नाकपुडी बंद करायची. आणि जेव्हा डावीने आपल्याला श्वास घ्यायचा असतो, तेव्हा अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करायची. दोन्हीही नाकपुड्या जेव्हा आपण बंद करतो, त्या जेंटली प्रेस असतील. कुठेही आपल्याला असं नाक असं दाबायचं नाहीये. तुम्ही साधं जरी इथे जरी बोट ठेवलत ना अगदी खाली, तरी ती नाकपुडी आपली बंद होते. ठीक आहे? आणि आता प्राणायामाचा आज आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास बघणार आहोत. म्हणजे एकाच नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि त्याच नाकपुडीने सोडायचा. हा आहे प्राणायामाचा श्लोक जो आपल्याला रोज बोलायचा आहे. आपल्या प्राणशक्तीला आपण मनोमन वंदन करणार आहोत. जी आपल्याला ऊर्जा देते, आपलं रक्षण करते. मी ग्रुपवरती शेअर करणारच आहे हा श्लोक. आता दोन्ही हात जोडून घेऊया आणि माझ्या मागोमाग आपणही बोला. प्राणस्येदं वशे सर्वं प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करा आणि खाली या श्लोकाचा अर्थ असा दिलेला आहे की या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली संपत्ती, चांगली बुद्धी प्राप्त करून दे. आता ही संपत्ती आपली धनस्वरूपातली नसून आरोग्य धनसंपदा या स्वरूपाची आहे. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. अवकाश मान सरळ. आणि आता आपण करणार आहोत सूर्य अभ्यासाची 3 मुद्रा आणि चंद्र अभ्यासाची 3 मुद्रा. उजव्या हाताची अंगुली मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. सुरुवातीला आपण डावी नाकपुडी बंद करणार आहोत. आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याच्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्या. जो हात आपला अंगुली मुद्रेमध्ये आहे त्या हाताचा कोपर जो आहे हा जमिनीला समांतर असेल. कुठेही तो आपल्याला असा वर किंवा एकदम असा खाली न करता अगदी जमिनीला समांतर डावी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. उजवीने खोलवर दीर्घपूरक श्वास भरून घ्यायचा आहे. उजवीनेच रेचक श्वास सोडायचा आहे. उजवीने खोलवर दीर्घपूरक, उजवीने संथ रेचक,
उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. लास्ट राउंड. सूर्याभ्यास. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीनेच संथ रेचक. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. करणार आहोत चंद्राभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीनेच रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. एक लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. चंद्राभ्यास. आणि डावीनेच संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये. आपली संपूर्ण जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जायची. आपल्या लक्षात आलं असेल की आता आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, उजवी की डावी, किंवा आपल्या दोन्ही नाड्या ऍक्टिव्हेट असतील. त्या सगळ्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि एक आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसन अ उ म सहित आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर येईल. छाती आडव्या कक्षेत प्रसरण आणि खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडत अ उ म एकत्रित. काही क्षण शांत. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली आहे ती सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. पाठीवर पडून विश्रांती. 5 मिनिटाचा शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देते. अगदी सावकाश एका कुशीला घेऊन. किंवा तुम्ही मागे टेकून बसलात तरीही चालेल, भिंतीला टेकून बसलात तरीही चालेल. सावकाश. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल 1 ते 1.5 फुटाचं. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आज आपण जी काही साधना केली, जी नवीन आसनं शिकलो, त्या सगळ्याचा मागोवा घेऊया. बैठक स्थितीमध्ये आज आपण मेरू वक्रदंडासन, त्याच्यानंतर पश्चिमोत्तानासन, वज्रासनामध्ये केलेलं उष्ट्रासन, या सगळ्याचा मागोवा घेऊया. शयन स्थितीमध्ये केलेलं पूर्ण पवनमुक्तासन, पोटावर पडून केलेलं अर्ध धनुरासन. त्याच्यानंतर आपण हळूहळू दंड स्थितीमध्ये गेलो आणि मग केलेलं परिवर्तित चक्रासन, नटराजासन. आणि आज आपण प्राणायामाला सुरुवात केलेली आहे. सूर्याभ्यास आणि चंद्राभ्यास या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा. हे करत असताना नकळत एखादा स्नायू अवयव ताणला गेला असेल तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची 5ही पोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण जांघेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, तिथले सगळे महत्वाचे सांधे, स्नायू मी मनाने शिथिल केलेले आहे.
जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन जायची. दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, शिथिल. जाणीव पाठीच्या मणक्यात, पाठीच्या कण्याची 33 मणके जे आता जमिनीवर अलगदपणे विसावलेले आहेत, तेही शिथिल झालेले आहेत. जाणीव उदरभाग आणि उरभागाकडे, पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या शिथिल झालेल्या आहेत. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत, गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाकाचा भाग, नाकपुड्या, नाकाचा शेंडा शिथिल झालेला आहे. 2 डोळे, दोन्ही अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस. देहधारणेने माझ्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झालेले आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. प्राणधारणा. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. मी श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही थंड हवा माझ्या नाकावाटे माझ्या कंठापर्यंत जाते आणि कंठातून ती माझ्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करते. चैतन्य शक्ती माझ्यात प्रवेश करते. आणि मी श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही उबदार हवा माझ्या शरीरातली मानसिक आणि शारीरिक अशुद्धी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी आज जी काही दिवसभर धावपळ केलेली आहे, जी कामे केली आहेत, त्या कामामुळे आलेला सगळा थकवा या स्थितीतून बाहेर पडत आहे. एक चैतन्य, ऊर्जा माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि ते नेहमी कायम तसंच राहणार आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया की मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित असंच व्यतीत करायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा स्वतःसाठी असणार आहे. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असणार आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे. शरीर मनाचं आरोग्य अजून सुदृढ होण्यासाठी, आपली इच्छाशक्ती, आत्मविश्वास अजून जास्त चांगला होण्यासाठी किंवा अजून तो प्रबळ होण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचं मी पठण करते, आपण श्रवण करा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांती. या महामृत्युंजय मंत्राच्या जपाने आपलं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम राहणार आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती ही आपल्या आजूबाजूला भरकटणार नाही. आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरती प्रचंड शांती लाभणार. शवासनाची ही स्थिती कितीही आनंददायी आणि सुखकारक असली तरीही पुन्हा एकदा आपल्याला आपला आजचा दिनक्रम चालू करायचा आहे आणि त्यासाठी
या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करणार आहोत नमन. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वळून घेऊया. श्वास सोड. आपापल्या क्षमतेने कमरेतला पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना करून समर्पित करूया. राग द्वेष अहंकार सोडून देऊया. श्वास घेत घेत कमरेतलं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्जन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होते. धन्यवाद. शुभरात्री. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हरिओम.